सगळ्यात महत्वपूर्ण गोष्ट, मी आतापर्यंत जेवढे माझे मोर्चाले जेवढ्या सभा झाल्या, पण आतापर्यंत महानगरपालिका असो सरकारी कोणती पण जागा असो, मी कधीच उर्दू मध्ये नाव पाहिलेलं नाहीये. पण मालेगाव मध्ये आल्यावर असं वाटतंय, मालेगाव मध्ये आल्यावर असं वाटतंय की हे पाकिस्तान आहे. अरे आपल्याला हिंदू म्हणून लाज वाटली पाहिजे. जिथं आता पण चांगलंय, पहिलं पण चांगलंय. हा देश संविधानाला मानणारा आहे. प्रत्येक हिंदू हा संविधानाला मानणारा आहे. हे उर्दू नाव लवकरात लवकर हटावं अशी माझ्या सगळ्या हिंदू बांधवांना, मालेगावच्या सगळ्या हिंदू बांधवांना ही तुमची बहीण कळकळीची विनंती करते. हे उर्दू नाव बघून हे किती रक्त सळसळतंय. जिथं छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी हे हिंदवी स्वराज्य निर्माण केले, धर्मवीर संभाजी महाराजांनी धर्म टिकावा, हा बापाचा इतिहास टिकावा म्हणून बलिदान दिले रे हिंदूंना. तिथं उर्दू नाव काय करतोय हे आपल्याला लाज वाटली पाहिजे. हिंदू म्हणून जगायचं आणि मारता मारता मरायचं ही आपल्या शंभूंची शिकवण आहे. ते म्हणतात ना, काय म्हणतात, हम हरा कर देंगे, हम पीला कर देंगे. ये तुम्हारे बाप का पाकिस्तान नहीं है. मला इथली एक एक जमीन इथं ज्याच्यासाठी आलोय, हे तुमच्या लेकरांच्या भविष्यासाठी, हे माझ्या भावाच्या, माझ्या आईच्या भविष्यासाठी ह्या जमिनी सरकारनं आपल्याला दिलेल्या आहेत. आणि हा कोण, तो आली, काय त्याचं नाव, नबी आली. इथं त्याचा मास हिंदू कधीच चालू देणार नाही. 54 कोटी 56 आमच्या ताब्यात दिले पाहिजे. आणि मालेगाव मध्ये जेवढे पण हे सरकारी ऑफिस असतील, मग महानगरपालिका असो, मग कोणतं सरपंचाचं एखादं ऑफिस असो, तिथं उर्दू नाम पाहिजेच नाही, आम्हाला पाहिजेच नाही. शरियावादी कानून से चलने वाला ये हमारा देश नहीं है. डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर के संविधान से चलने वाला हमारा देश है. जय भवानी. जय श्रीराम असा आवाज द्यायचा की जे जिहादी पिलावलं, जे औरंगजेबाचे पिलावलं, जे म्हणतात ना, हे हम पाकिस्तान है जैसा हरा कर देंगे पीला कर देंगे, त्यांच्या कानातला एक नाही, त्यांच्या कानातले 4 पदरे फटले पाहिजे. असा आवाज आपल्या हिंदूंचा त्यांच्या कानात गेलं पाहिजे आणि त्यांच्या कानातून रक्त आलं पाहिजे. बोला जय श्रीराम, जय श्रीराम. आपल्या माता भगिनींच्या उज्ज्वल भविष्यासाठी, आपल्या लेकरा बाळांसाठी, क्रीडांगणासाठी, स्पोर्ट शैक्षणिक संकुलासाठी जी जागा दिली, ही काय यांच्या जिहाद्यांच्या बापदादाची जागा आहे काय? इथून एक हिंदू सुद्धा इथून हल्ला नाही. अरे हे जिहाद पिलावळांचा करायचं कागद काय सांगतो, दुसरा कागद काय सांगतो, हा जो माणूस आहे, हा जो काय करतो, नावाची जी कंपनी आहे, मालेगाव महानगरपालिकेच्या किंवा मालेगाव महानगरपालिकेच्या किंवा अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय, अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या लेटर पॅडवर आम्हाला पाहिजे 15 दिवसात नबी अहमदची जी जागा त्यांनी ही जी विकत घेतलेली आहे ती सरकार जमा झाली पाहिजे. जी तत्परता आयुक्त साहेब, तुम्ही रक्त मिश्रित पाण्याच्या अधिकाऱ्यांना, तुमच्या फेल ठरलेल्या निकृष्ट अधिकाऱ्यांना 9 दिवसात परत रुजू करून, निलंबित करून रुजू करण्याची जी तत्परता आणि शीघ्रता तुम्ही दाखवली आहे ना, तीच शीघ्रता आणि तत्परता या नबी अहमदच्या देशाची जमीन, आमच्या आरक्षित जमीन, आमच्या हक्काची जमीन घातली,
ती आम्हाला परत द्या, ती शिक्षा दाखवा, तरच आम्ही इथून निघू. तुमच्या महानगरपालिकेच्या लेटर पॅडवर तुमच्या सहीनिशी आम्हाला इथं लेखी द्या. तसंच तुमच्याच महापालिकेत ठराव करून ते आरक्षण रद्द करून जो नबी अहमद शेतकरीच नव्हता तरी तो 100 एकराहून अधिक जमीन घेतो, त्याची सर्व जमीन शासन जमा करा, अशा लेखी द्या, तर आम्ही इथून निघू. माननीय आयुक्त साहेबांना निवेदन आहे माझं, तुम्ही रक्त मिश्रित पाण्यासाठी तुम्ही ठराव देऊन द्या, आम्हाला पेपर देऊन द्या. तो पेपर आम्हाला नकोय, कारण तुम्ही असं सांगितलं त्या दिवशी रक्त मिश्रित पाण्याच्या ठिकाणी अधिकारी निलंबित करतो आणि गौरव विष्णू अधिकारी रुजू केले. मग आज तुम्ही लेटर देऊन करायचं भरोसा नाही सांगितलं आम्ही तुमच्यावरती, कुठल्याही गोष्टीवर भरोसा ठेवायचा तुमचा. प्रत्येक वेळेस तुम्ही खोटारडा करता. तुम्हाला कोणी अधिकार दिला? तुम्ही व्यक्ती असताना आणि नगरसेवक असताना तुम्हाला अधिकार कोणी दिला? तुम्ही संघर्षात राहता का? तुम्हाला चांगलं आहे त्या गोष्टीची तिथे हिंदूला काय त्रास होतो, त्याचा त्रास होतो. जर तुम्ही लेखी तुम्ही एकटे असताना तुम्ही आधी सांगता की जमीन मी देतो, आम्हाला तुमचा कुठलाच गोष्टीवर विश्वास नाहीये. तुम्ही आपण जिल्हाधिकाऱ्यांना बोलवा, तोपर्यंत एक पण हिंदू इथून उठणार नाही. हा हे आहे का साहेब? फक्त लिहून देतील आणि तो माझ्यासाठी व्हायचं नाही. त्यांनी लिहून दिलं होतं रक्तमिश्रित पाण्याला मी अधिकाऱ्यांना निलंबित करतो आणि 9व्या दिवशी अधिकारी परत रुजू झाले. आम्ही यांच्यावर भरोसा कसं ठेवायचा? तुम्ही मला सांगा, तुम्ही भरोसा ठेवणार आहे का? तुम्ही भरोसा ठेवणार आहे का? तुम्ही अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना बोलवा, त्यांना सांगा मी अशा चुका करतोय, अशाची घटना घडली, आम्ही तुमच्यावर भरोसा ठेवणार, आम्ही तुमच्यावर भरोसा ठेवणार. महानगरपालिकेच्या लेटर पॅड वरती आम्हाला लेखी लिहून द्या. जिहाद्याची बिर्याणी आवडत असेल तर तुम्ही तुमचा राजीनामा द्या. जिहाद्याची बिर्याणी आवडत असेल तर तुम्ही तुमचा राजीनामा द्या, नाहीतर महानगरपालिकेच्या लेटर पॅड वरती आम्हाला लेखी लिहून द्या. आमच्या हक्काच्या जमीन आम्हालाच मिळणार. सर्वांना आता विनंती करतो, ही लढाई काही तास 2 तासाची नाहीये. सर्वांनी खाली बसायचंय, सरका मागे आणि सगळ्यांनी खाली बसा. माझ्या पाठीमागचे सुद्धा सर्वांनी, कोणीच या ठिकाणी नेता नाही, कोणीच कार्यकर्ता नाही, सर्वांनी खाली बसायचंय. सर्वांना हात जोडून विनंती करतो, मागे उभे असले बोलना चाहूंगी कि हमारे आने वाले बच्चों के फ्यूचर के लिए जो ये जमीनें सरकार ने दी गई है, हमारे बच्चों का भविष्य, जहाँ पर महिला रुग्णालय हुआ है, कॉलेज हुआ है. अभी देखा जाए तो कुछ दिन पहले कॉलेज का बहुत बड़ा एक वीडियो वायरल हुआ है. मुझे ये बताओ, स्कूल हो या कॉलेज हो, वहाँ पर सर्वधर्म समभाव माना जाता है, तो फिर सभी का, चाहे इस्लाम हो या चाहे फिर हिंदू धर्म हो, वहाँ पर सभी को एक ही धर्म से, एक ही सर्वधर्म समभाव से ही जाना चाहिए. तो वहाँ पर ये लाखों के संख्या में ये मुस्लिम लोग कैसा क्या नमाज पठन कर सकते हैं? ये कहीं ना कहीं हिंदुओं को दबाने का प्रयत्न है. मालेगांव में आज देखा जाए तो हिंदुओं को हर जगह से भगाया हुआ है. लेकिन एक बात मैं यहाँ के वो नबी अली को भी कहना चाहूंगी और साफ साफ कहना चाहूंगी, यहाँ का हर एक कतरा, हर एक जमीन का टुकड़ा हिंदुओं का है. हाँ, कि हर जमीन हमारे बच्चों की है, हमारे बुजुर्गों की है. यहाँ पर अगर कोई भी लैंड जिहाद जैसा षड्यंत्र करता है तो उन्हें सरकार से ये अनुरोध है कि उन्हें कड़क से कड़क कार्रवाई दी जाए और हमारे बच्चों के लिए, हमारे बच्चों के भविष्य के लिए ये जो जमीनें दी गई है, ये हमें हमारी जमीनें सुरक्षित चाहिए. सर्व पुरुष मंडळींनी महिलांच्या पाठीमागे त्यांच्या नेतृत्वातून पुढे जायचं. माझ्या आजूबाजूला, माझ्या उजव्या बाजूला सगळे पुरुष मंडळी आपल्या महिलांसाठी. जय श्री राम. हम सकल हिंदू समाज संगठन के सभी सदस्य इधर आए हैं. आज का जो मोर्चा है, आज का जो ये जन आक्रोश मोर्चा है, जो हमारे हिस्से की जमीन थी, जो हमारे बच्चों के भवितव्य का, जो हमारी महिलाओं का भवितव्य है, उससे जुड़ी थी. ये जमीन बलजबरी जो भूमाफी जिहादियों ने अपने नाम पर करे हैं, इसका विरोध करने के लिए हम सब लोग यहाँ इकट्ठा हुए हैं.